गाईज, कसे आहात सर्वजण? होप सो की सगळे मजेत असेल. आता खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते कारण गावाकडे खूप जाण्यात आलं आणि तिकडे गेल्यानंतर थोडंसं रुटीन वगैरे खूप चेंज होतं. त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता. ब्लॉग्सचे शूट वगैरे घेतलेले आहेत पण मी अपलोड केले नाही आहेत. जसे भेटतील मला मी तसे तुमच्यासोबत ते शेअर करत आहे. कारण या दिवसामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. गावाकडे होते मी त्यामध्ये दीदीचं लग्न झालेलं, सो त्यामुळे पण मी 15 दिवस तरी गावाकडे होते. लग्नामधले जास्त शूट घेतले नाही मी, म्हणजे जेवढे आहेत तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करते. तिचे केळवणचे असेल, बाकी आम्ही अक्षरा वगैरे बनवलेले, बाकी सगळं. सो ते सोडा, आता मी इन शॉर्ट तुम्हाला सांगितलं की कसं कसं चाललं आहे, काय काय झालं आहे. सो त्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच मी नंतर. तर आज सुट्टी होती यांना, पुण्याला येऊन मला 8 दिवस झालेले होते आणि त्यानंतर मग जरा बोर व्हायला होता घरी. म्हटलं चला आपण कुठेतरी जाऊया. सो त्यांनी आम्हाला घेऊन गेले होते एका गार्डनला. तर आम्ही डायनासोर गार्डनला गेलतो. आम्हाला जायला 4-5 वाजले होते. ऊन होतं जास्त, म्हणून आम्ही थोडं लेटच गेलतो. 5 वाजेपर्यंत म्हणलं होतं यांना, पण हे म्हणले की खूपच ऊन आहे, म्हणून आम्ही 5:30पर्यंत घरीच होतो. आणि त्यानंतर मग आम्ही जिथे जायचं होतं आम्हाला तिथे निघालो. सो तिथे जाण्यासाठी आम्हाला फक्त 15 मिनटं लागले होते आणि लगेच आम्ही तिथे पोहोचलो 5:45पर्यंत. आणि तिथे गेल्यानंतर एवढी भयानक गर्दी बघितली आणि असं वाटलं मला की उगाच आली मी आता इथे लाईनला लावायला 1 तास, त्यानंतर तिकीट भेटणार आणि नंतर आतमध्ये एंट्री करणार आणि लगेच बाहेर काढणार 8 वाजता, कारण 8 वाजता ते गार्डन बंद होतं. सो जाऊ द्या म्हणलं, आता आली आहे तर लागते मी लाईनला. आणि त्यातल्या त्यात आपण काय करतो, कॅश घेऊन जात नाही कुठे, ऑनलाईन असल्यामुळे फक्त ऑनलाईनच असतं आपल्याकडे. सो तुम्ही जर जात असाल डायनासोर गार्डनला तर तुम्ही कॅश घेऊन जा. शंभू काय घ्यायचा? काय घ्यायचं? ते ड्रॅगन घ्यायचं का तुला? ते काय आहे? काय करायचं? काय नाव आहे त्याचं? डॉरेमॉन घ्यायचं? डॉरेमॉन घ्यायचं? नाही ड्रॅगन पाहिजे त्याला. थांब, घेऊ किलो घेऊ. थांब नंतर घेऊ. वेळच घ्यायचंय त्याला. खूप वेळ झाला पण माझा नंबर काय लागलेलाच नाही. मी फायनली म्हटलं चला आपण त्याच्यात बॅग पुढे घेते आणि माझं मागचं होतं थोडं पुढे घेऊन जाते. सो तिथे तसं केलं आणि त्यानंतर तिकीट मिळालं मला 15 मिनटामध्ये. अर्धा तास लागला असेल पूर्ण मला तिकीट घ्यायला आणि एंट्री केली आहे आम्ही आतमध्ये. आणि एवढं छान वाटू लागलं एंट्री केल्यानंतर. सो वाटलं हां ठीक आहे बाबा, एवढा वेळ थांबलं आहे तर मग काहीतरी छान बघायला मिळतं. आणि मी मस्त तिथे फोटोज वगैरे क्लिक केले बाहेरच. त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो तर हे एकदम मोठं डायनासोर आहे आतमध्ये गेल्या एंट्रीच्या एंट्रीमध्येच. सो ते बघितलं. तिथं पण खूप सारे फोटोज काढायला पॉईंट्स आहेत, नंतर दाखवतेच मी तुम्हाला. पण हे सगळ्यात मोठं डायनासोर आहे, जे की बाकी आहेत पण ते छोटे छोटे आहेत. सो तिथे गेल्यानंतर आमचे फोटो वगैरे काढणं चाललेलं होतं. भारी आहे गार्डन. अजून नाही दिसणार का? कुठं जायचंय? इकडे भारी आहे. मस्त बसलेत लोक खायला प्यायला. म्हणजे नाही हे इन्स्ट्रक्शन ते नाही खायचं म्हणजे. हां, गार्डन कसलं भारी आहे. इथं बसून काय ना फोटो आला कसलं भारी आहे. ते काय आहे ते बघा, डायनासोर. शंभू मजा येईल? नाही येईल? नाही का रे? ते बघायचं. बरं ते बघू. शंभूचा कसा काढायचा? शंभूचा नाही परत का तिथं मोठा पाहिजे, मोठा बाळ हा ना. बसून काढायचा. होतं एकाला. हा, आणि छोट्या मुलांना 10 रुपये.
तर तिथे गेलो आणि एकदम छान प्रकारे आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. सगळे डायनोसर वगैरे बघितले, त्यानंतर फोटोज वगैरे क्लिक करत होतो. कारण ऊन पण कमी झालं होतं आणि सगळे एकदम मस्त चिल करत होते. काहीतरी खायला घेऊन आले सोबत. आणि आम्ही काय केलेलं माहिती का, म्हणजे आम्हाला वाटलंच नाही की एवढा शांत वातावरण असेल आतमध्ये. एकदम छान वाटू लागलेलं आणि थोड्या वेळानं काय झालेलं, एकदम शांत वातावरण होतं, पण ते एवढी गर्दी होती तुम्ही बाहेरच बघितली. आणि थोडेसे लोक आतमध्ये आले नंतर 7च्या वेळेस एवढा क्राऊड झाला, असं वाटतच नव्हतं की ते गार्डन आहे. एवढे लोक झाले होते तिथे भरपूर. आणि त्यानंतर मग थोडा अंधार पडू लागलेला आणि तिथल्या लाईट्स लागत होत्या, असं एवढं छान वाटू लागलेलं. त्यानंतर मग फोटोज काढायला म्हणजे छान वाटत होतं. बट रात्री एवढे काही छान फोटो आले नाहीत. मला असं वाटलं की रात्री छान येतील, बट नाही आलेले, कारण तिथे लाईट्स खूप कमी होत्या. बाकी ओव्हरऑल सगळं छान होतं. पाण्याची सोय आहे तिथं, त्यानंतर वॉशरूम पण आहे, त्यानंतर बाहेर खायला आहे. आतमध्ये तुम्ही खायला वगैरे पण घेऊन जाऊ शकता आणि लेकरं पण मस्त एन्जॉय करत होते तिथं. शंभू तर एवढा पळत होता तिथं माहिती आहे का, ते असं वरतून खाली, खालून वरी, वरतून खाली तेवढंच चाललं होतं त्याचं. त्यानंतर आम्ही थोडे रील्स वगैरे काढून घेतले आणि नंतर पुढे गेलो. आता तिथे एवढा वेळ झाला होता की आम्हाला पुढे जायला फार अंधारच पडला, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. आम्ही शंभूला म्हणतोय चल, पण तो मागे पळतोय, तो काही येतच नव्हता. त्यामुळे मला थोडंसं खेळू दे त्याला, कारण एन्जॉय करायचे दिवस त्याचे सध्याचे आहेत. सो मस्त आम्ही त्याला एन्जॉय करून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. आधी गेल्या तर तो काही खेळायच नाही, त्याला थोडं ऑकवर्ड झाल्यासारखं वाटलं की मी कुठे आले काय. त्यानंतर एवढा फ्री झाला तो, मग एकदम छान खेळू लागलेला. थोडंसं समोर आलो की इथे असे घरं होते. आता ते नेमकं माहीत नाही नक्की काय होतं ते, मला पण नाही माहीत झालं. त्याच्यामागे थोडंसं लेकरांना खेळण्यासाठी होतं झोका वगैरे, पण तिथे काही आम्ही गेलो नाही, कारण शंभूला एवढा काही मोठा नाही आहे शंभू म्हणजे झोका वगैरे खेळू शकत. त्याला फक्त हे बाकी पळण्यामध्ये, हे बघण्यामध्ये हे मजा येऊ लागली. आणि लाईट्स वगैरे होत्या, सो लेकरांना लाईट्सला खेळायला खूप मजा येते, तर ते त्याला खूप छान वाटू लागलेलं. हे सगळं बघितलं. माहीत नव्हतं काय होतं ते, पण बघायला खूप छान वाटू लागलेलं. आणि शंभूचं तर हे असं चाललं होतं, नुसतं पळत होतं, इकडं तिकडं. त्याला थोड्या वेळासाठी असं वाटलं की पप्पा कुठे गेले, मग तो थोड्या वेळासाठी त्यांना सापडत होता. तर त्याची काही मस्ती संपत नव्हती आणि आम्ही फक्त हे बघ ते बघ चाललं होतं आमचं, आणि तसं खेळणं चालू होतं. पोरं काही येई नाही जवळ. इकडेच पाहिलेलं आपलं. त्याला वाटलं आम्हाला कुठे बसला शंभू, कुठे बसला शंभू? फोटो काढत बसला. दामाने शंभू कसा पळायला. चल पकडा आजीला धक्कीचे खाली उतरता, बरं तसं उतरतात का? इथं बस डायरेक्ट. तर काय झालेलं, डायनोसॉर गार्डनमध्ये डायनोसॉर कमी दिसत होते आणि माणसं एवढे झालते भयानक, एवढी गर्दी झालती. तुम्हाला दाखवते मी आता व्हिडिओमध्ये, पुढे दिसेल तुम्हाला मागे पुढे सगळीकडे. सो भरपूर असे माणसं झालते, कारण विकेंड संडे होता आणि त्यानंतर संडे म्हणले की सगळेजण बाहेर येतात फिरायला. सो सगळ्यांसाठी संडे पुण्यामध्ये म्हणजे आराम करायचा दिवस आणि फिरायचा दिवस असतो. सो दिवसभर आराम करतात आणि रात्री बाहेर पडतात. सो आमचं पण तसंच होतं, आम्ही दिवसभर आराम केला आणि रात्री बाहेर पडलो होतो, कारण ऊनच तेवढं होतं. सो हे बघताय तुम्ही, सगळं खूप छान वाटू लागलेलं, एकदम मस्त आम्ही एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही आता निघालो होतो घरी. सो हे सगळं बघत हळूहळू जात होतो, कारण शंभूची कॅपॅसिटी पण संपली होती आणि त्याची जेवणाची वेळ वगैरे झालेलीच होती. म्हणलं चला आता इथे थांबण्यापेक्षा आपण घरी जाऊया. सो हे एकदम रात्री छान दिसत होतं, झाडं वगैरे, लाईट्स वगैरे. तुम्ही येताना आणि जाताना दोन्ही पण बघितले. सो तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की जाऊन या. आणि बाकी तिकीट वगैरे पण एवढं काय महाग नाही आहे. लेकरांसाठी 10 आहे आणि आपल्या मोठ्यांसाठी 20-20 रुपये तिकीट आहे. सो कॅश घेऊन जा, ही मेन गोष्ट. आणि ऑनलाईन असेल तर थोडासा वेळ लागेल तुम्हाला, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी ओव्हरऑल सगळं मस्त होतं तिथे, एन्जॉय करायसारखं आहे. सो चला बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.